लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी वाहतूक शाखा आली पुढे। परभणी शहरातील वाहन चालकांना मिळाला दिलासा। परभणी शहरातील रस्त्यावर वाढलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नेहमीच अडचणींना सामोरं जावं लागत आहे। परंतु संबंधित महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग शहरामध्ये ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे होणारे अपघात व वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याने याचे गांभीर्य ओळखून परभणी शहर वाहतूक शाखेने स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न चालू केलेले आहेत। परभणी शहरातील खड्डे बुजवण्यासाठी आता वाहतूक शाखा पुढे आली असून वाहतूक शाखेने शहरातील अपघाताला कारणीभूत होणाऱ्या खड्डे बुजवण्याची सुरुवात केली आहे। वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी हे काम हाती घेतलं असून ठिकठिकाणचे खड्डे बुजवले जात आहेत। यामुळे वाहन चालकांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे। परंतु शहर वाहतुकीस खड्ड्यांमुळे होणाऱ्या अडथळ्यास जबाबदार असलेल्या विभागाने तातडीने शहरातील रस्त्याचे काम सुरू करून परभणीकरांना दिलासा द्यावा, अशा अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। सध्या परभणी शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले असल्याने आम्ही रस्ता सुरक्षा अभियानमध्ये लायन्स क्लबच्या मदतीने आणि काही नागरिकांच्या मदतीने सध्या वसमत रोड येथील शहरातील खड्डे बुजवण्याचे काम आम्ही शहर वाहतूक शाखेच्या वतीने करीत आहोत। त्यात आम्हाला लायन्स क्लबच्या टीमने सहकार्य केलेले आहे। तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांनी आम्हाला सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। त्या माध्यमातून आम्ही परभणी शहरातील खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करीत आहोत, जे की नागरिकांना वाहतुकीच्या वेळेस अडथळे येऊ नयेत आणि त्यांनी त्यांचा प्रवास आनंदाने करावा या दृष्टीने आम्ही हे रस्ता सुरक्षा अभियानामध्ये हे कार्य करीत आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।